तुम्ही तयार आहात का? एका अशा खेळासाठी जिथे प्रत्येक पाऊल, प्रत्येक नजर आणि प्रत्येक निर्णयावर ठेवलेले आहे एक रहस्य. द गेममध्ये घ्या थराराचा अनुभव, जिथे विश्वास, धोका आणि अनपेक्षित ट्विस्ट तुमच्या प्रत्येक श्वासावर प्रभाव टाकणार आहेत. तयार व्हा, कारण हा खेळ तुमच्या मनाचा कस पाहणार आहे आणि एकदा सुरुवात झाली की मागे फिरता येणार नाही. मंडळी, आज आपण एक्सप्लेन करणार आहोत द गेम ही सिरीज. चला तर मग जास्त वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया. एपिसोड 1ची सुरुवात होते काव्या नावाच्या मुलीपासून, जी बीचच्या काठावर बेशुद्ध पडलेली असते. तेवढ्यात एक लहान मुलाचं लक्ष तिच्याकडे जातं आणि तो लगेचच आपल्या आई-वडिलांना बोलावतो. आता हे लोक काव्याला अशा अवस्थेत पाहून तात्काळ पोलिसांना कॉल करतात. यानंतर सीन 3 दिवसापूर्वीचा दाखवला जातो. इथे आपल्याला काव्याबद्दल कळतं की ती एक ॲम्बिशियस म्हणजे महत्त्वाकांक्षी मुलगी आहे, जिला लोकांची मदत करायला आवडतं. त्याचबरोबर ती सोशल मीडियावर खूप ॲक्टिव्ह असते आणि त्यामुळे तिचे बरेच फॉलोअर्स असतात. यानंतर काव्या आपल्या ऑफिसमध्ये पोहोचते. इथे समजतं की ती एका गेमिंग कंपनीत काम करते. आज तिचा बॉस रोशन यांनी मीटिंग बोलवली आहे. त्यामुळे ती थेट मीटिंग रूममध्ये जाते. रोशन सर्व कर्मचाऱ्यांना त्यांच्या प्रोजेक्टबद्दल समजावून सांगत असतो. मीटिंग संपल्यावर रोशन काव्या आणि तिच्या सहकारी एनीला बोलावतो आणि सांगतो की त्यांनी बनवलेला गेम लवकरात लवकर लॉन्चसाठी तयार करायचा आहे. म्हणजेच त्याचा ट्रेलर तयार करावा लागेल. तो म्हणतो की पुढच्या इव्हेंटमध्ये आपल्याला हा गेम लॉन्च करायचा आहे. त्यानंतर रोशन सांगतो की काव्याला आता एक लाईव्ह इंटरव्ह्यू द्यायचा आहे, ज्यामध्ये इतर 2 कंपन्यांचे लोकही सहभागी होणार आहेत. त्यामुळे आपल्या कंपनीचं प्रतिनिधित्व काव्याच करणार आहे. हे ऐकून काव्या खूप खुश होते, कारण या इंटरव्ह्यूमुळे तिचं आणि तिच्या कंपनीचं नाव अजून जास्त प्रसिद्ध होणार होतं. यानंतर काव्या आपल्या टीमकडे येते आणि सांगते की कसंही करून आपल्याला गेमचा ट्रेलर लवकरात लवकर तयार करावा लागेल, कारण बॉसने लॉन्च ठरवला आहे. हे ऐकून टीम थोडी तणावात येते, कारण एवढ्या कमी वेळात क्वालिटी ट्रेलर तयार करणे अवघड असतं. तेव्हाच तिथे कार्तिक नावाचा कर्मचारी म्हणतो की हे अशक्य आहे, एवढ्यात हे सगळं होणार नाही. पण काव्या ठामपणे म्हणते की करायलाच लागेल, दुसरा पर्याय नाही. हे ऐकून कार्तिक चिडतो. यानंतर काव्या डेनी नावाच्या एका मुलाला भेटते, जो कंपनीत इंटर्न म्हणून आला असतो. डेनी तिला आपल्या दिलेल्या टास्कबद्दल सांगत असतो. यानंतर काव्या थेट अनूपला भेटते, जो तिचा नवरा आहे आणि याच कंपनीत काम करतो. ते दोघे आपल्या कामाबद्दल बोलत असतात. त्यांच्या संभाषणातून कळतं की अनूपने मास्क महम नावाचा एक गेम तयार केला आहे, जो सध्या सगळ्या शहरात लोकप्रिय झाला आहे आणि त्यामुळे तो खूप प्रसिद्ध झाला आहे. मात्र काव्या थोडी नाराज असते आणि म्हणते की तू माझा नवरा आहेस आणि म्हणून सगळ्यांना वाटतं की मला ही नोकरी तुझ्यामुळे मिळाली. पण अनूप हसून ही गोष्ट टाळतो आणि दोघे रोमॅन्टिक मूडमध्ये येतात. तेव्हाच एनी येते आणि दोघांना परत कामावर जावं लागतं. यानंतर सीन येतो काव्याच्या इंटरव्ह्यूचा. होस्ट सुरुवातीला तिच्या गेमबद्दल प्रश्न विचारतो आणि काव्या शांतपणे, आत्मविश्वासाने उत्तर देते. पण अचानक दुसऱ्या कंपनीचे लोक तिच्या पर्सनल लाईफबद्दल प्रश्न विचारू लागतात. हे काव्याला अजिबातच आवडत नाही आणि ती इंटरव्ह्यू अर्धवट सोडून देते. ही गोष्ट जेव्हा तिच्या बॉस रोशनला समजते, तेव्हा तो रागावतो आणि म्हणतो, तू कंपनीचा विचारच केला नाहीस, त्यामुळे आपल्या कंपनीचं नाव आता खराब होईल. तेव्हा बातम्यांमध्ये एक न्यूज येते, ज्यात सांगितलं जातं की मास्महम नावाचा गेम खेळत असताना एका ड्रायव्हरने गाडी चालवली आणि त्यामुळे मोठा अपघात झाला. हे ऐकून रोशन आपल्या असिस्टंटला सांगतो की गेमचं नाव बाहेर जाऊ नये, नाहीतर कंपनीचं नाव खराब होईल. यानंतर काव्या ऑफिसमधून घरी जाण्यासाठी निघते, पण तिला कळतं की तिच्या बाईकचा टायर पंक्चर झाला आहे. ती गार्डकडे बाईक देऊन सांगते की त्याने ती दुरुस्त करावी. त्यांच्या बोलण्यातून कळतं की काव्याच्या बाईकचा टायर नेहमीच पंक्चर होत असतो, पण हे कोण करते हे तिला माहिती नसतं. काव्याला सोशल मीडियावर अनेक लोक ट्रोल करत असतात, ज्यामुळे ती मानसिकदृष्ट्या त्रस्त होते. मग ती आपल्या एका सहकार्याच्या लिफ्टने घरी जाते. रस्त्यातच तिच्या आईचा फोन येतो. आई तिला सांगते की ताराचा वाढदिवस जवळ आलाय, म्हणून तिला भेटायला नक्की ये. इथं कळतं की तारा ही काव्याच्या बहिणीची मुलगी आहे, पण काव्याची बहीण आता हयात नाही, ती मरण पावली आहे. काव्या ताऱ्याला तिच्या वडिलांपासून दूर ठेवू इच्छिते, कारण त्याच्यामुळेच तिच्या बहिणीचं आयुष्य उद्ध्वस्त झालं होतं. त्यामुळे सध्या तारा काव्याच्या आईकडे म्हणजे तिच्या आजीकडे राहते. घरी परतल्यावर अनूप काव्याला सांगतो की आज त्यांचे मित्र मेघना आणि विकास येणार आहे, त्यामुळे ते दोघे मिळून डिनरची तयारी करू लागतात. अनूप हा एक चांगला आणि समजूतदार नवरा असल्याचं इथं दिसतं. तो काव्याची खूप काळजी घेतो. थोड्याच वेळात मेघना आणि विकास येतात आणि सगळे मिळून गप्पा मारू लागतात. मेघना म्हणते, बाळ झाल्यापासून आम्हाला वेळच मिळत नाही. हे ऐकून काव्या अनूपकडे बघते, कारण अनूपलाही एक मूल हवं असतं. पण काव्या अजून त्या गोष्टीसाठी तयार नसते. मेघना पुढे म्हणते, तुला खूप लोक ट्रोल करतात, एकदा पोलिसात कंप्लेंट करून बघ. पण काव्या शांतपणे उत्तर देते, मला त्याचं काही वाटत नाही. दरम्यान डेनी काव्याची प्रोफाईल चेक करत असतो आणि त्याला दिसतं की कुणीतरी काव्याच्या व्हिडिओजमध्ये छेडछाड केली आहे. तो लगेचच काव्याला कॉल करून ही गोष्ट सांगतो.
काव्या जेव्हा तो व्हिडिओ पाहते तेव्हा ती घाबरते. काही वेळानंतर जेव्हा काव्या फोन ठेवते तिच्या फोनवर आपोआपच मास महम हा गेम इन्स्टॉल होतो. नंतर मेघना आणि विकास निघून गेल्यावर काव्या आणि अनुप झोपायला जातात. काव्या म्हणते, मला सध्या माझ्या करिअरवर लक्ष द्यायचं आहे. मला आत्ता बाळ नकोय. त्यानंतर ते दोघं इंटिमेट होतात. पण अनुप झोपल्यानंतर काव्या शांतपणे उठते आणि प्रेग्नन्सी रोखणारी गोळी घेते. यानंतर पुढच्या दिवशीचा सीन दाखवला जातो. काव्या ऑफिसमध्ये येते आणि सगळे आनंद व्यक्त करतात कारण मॅगझिनच्या कव्हरवर काव्याचा फोटो छापला गेला असतो. रोशन सगळ्यांना उद्याच्या फेस्टबद्दल सांगतो आणि सर्वजण तयारीला लागतात. डेनी काव्याला सांगतो की त्याने तिचे ट्रोल व्हिडिओ डिलीट करून टाकले आहे. पण हे व्हिडिओ कदाचित डार्क वेबवरून अपलोड झालेले आहेत. त्यामुळे त्यांचा स्रोत सापडत नाही. हे ऐकून काव्या घाबरते आणि विचार करते की कोणीतरी डार्क वेबच्या माध्यमातून तिच्या मागे लागला आहे. त्यानंतर काव्या आणि अनुप ताराच्या बर्थडे पार्टीला जातात. तिथे सगळे मिळून मजा करतात. काव्याची आई सांगते की तारा फार बोलत नाही. ती नेहमी स्वतःच्या कामात गुंतलेली असते. जेव्हा काव्या आपला फोन पाहते तेव्हा तिला पुन्हा एकदा ट्रोल केलं जात असतं. हे पाहून अनुप म्हणतो, आपण पोलिसांकडे जायचं का? पण काव्या शांतपणे म्हणते, ठीक आहे, आपण सोमवारला जाऊ. त्या रात्री दोघे फेस्टला जातात. काही वेळाने काव्याला काहीतरी विचित्र वाटायला लागतं. इतक्यात कोणीतरी तिच्या फोटोवर RIP लिहून पोस्ट करतं. हे पाहून काव्या घाबरते आणि गोंधळते. यानंतर काव्याला तिच्या गेमसाठी अवॉर्ड मिळतो. हे पाहून तिचे टीम मेंबर्स खूप खुश होतात. पण काव्या जेव्हा अवॉर्ड घ्यायला स्टेजकडे जाते तेव्हा तिचा पर्स खाली पडतो आणि तो अनुपकडे जातो. त्या पर्समध्ये त्याला प्रेग्नन्सी प्रिव्हेन्शन पिल्स दिसतात. हे पाहून अनुप खूप थक्क होतो. घरी परत जाताना काव्या आनंदात असते कारण तिला पुरस्कार मिळालेला असतो. पण अनुप तिला त्या गोळ्या दाखवतो आणि विचारतो, तू या गोळ्या कधीपासून घेत आहेस? काव्या काहीच बोलत नाही कारण ती सध्या बाळासाठी तयार नव्हती. त्यामुळे दोघांमध्ये भांडण होतं. काव्या रागाने कार थांबवते आणि मेघनाकडे जाण्यासाठी निघते. वाटेत ती मेघनाला मेसेज करते, क्लबमध्ये भेटायचं आहे. समोरून उत्तर येतं, 20 मिनिटात येते. काव्या क्लबमध्ये पोहोचते आणि वाईन पीत मेघनाची वाट पाहत असते. पण त्याचवेळी तिच्या फोनवर मास महम या गेमचं नोटिफिकेशन येतं आणि ती बाहेर जायला निघते. काव्या नशेत दिसत असते, जरी तिने फक्त एक ग्लास वाईन घेतलेली असते. बाहेर पडताच कुणीतरी मास्क घातलेला व्यक्ती तिच्याकडे येतो आणि तिला पकडतो आणि इथेच एपिसोड 1 संपतो. एपिसोड 2ची सुरुवात तिथूनच होते. काव्या बीचच्या वाळूत बेशुद्ध पडलेली असते. बहुतेक त्या मास्क घातलेल्या लोकांनीच तिला तिथे फेकलेलं असतं. पोलीस येतात आणि काव्याला हॉस्पिटलमध्ये नेतात. दुसऱ्या दिवशी काव्याला शुद्ध येते आणि अनुप तिच्या शेजारी असतो. काव्याची अशी अवस्था पाहून तो हादरतो. थोड्याच वेळात ऑफिसर भानुमती येते आणि काव्याची चौकशी सुरू करते. पण काव्याला काहीच आठवत नसतं. तिच्यासोबत काय झालं ही ती पूर्णपणे विसरलेली असते. काव्या सांगते की मेघना क्लबमध्ये येणार होती पण ती आली नाही. तेव्हा अनुप म्हणतो, मी मेघनाशी बोललो. तिने सांगितलं की तुझा मेसेज आज सकाळी दिसला. हे ऐकून काव्य चकित होते कारण काल रात्रीच तिला मेघनाचा रिप्लाय आला होता. भानुमती म्हणते, कदाचित तुमचा फोन हॅक झाला आहे. अनुप भानुमतीला सांगतो की काव्याला बऱ्याच काळापासून सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे. भानुमती ठामपणे म्हणते, मी हे करणाऱ्याचा शोध लावल्याशिवाय राहणार नाही. इतक्यात भानुमतीला SP चा कॉल येतो. ते म्हणतात, मिनिस्टर येत आहे. त्यांच्या सिक्युरिटीची जबाबदारी तुलाच घ्यायची आहे. जेव्हा ती त्यांना काव्याच्या केसबद्दल सांगते तेव्हा SP म्हणतात की हे केस SI पंडनकडे दे आणि तू तुझं काम बघ. भानुमती काही बोलत नाही, पण तिने मनात ठरवलेलं असतं की ती काव्याला त्रास देणाऱ्याला शोधणारच. यानंतर काव्या घरी येते. ती जेव्हा आंघोळ करत असते तेव्हा तिला काहीतरी फ्लॅशबॅक आठवतात. तिला कसं बेशुद्ध करून मारहाण करण्यात आली होती. तो अनुभव तिच्यासाठी भयानक ट्रॉमासारखा होता. नंतर काव्याला भेटायला तिची आई आणि तारा येतात. तेव्हा काव्या बहाणा करते की ती पायऱ्यांवरून पडली होती. हे ऐकून तिची आई तिला ओरडते. अनुप मग ताराला सांगतो की आपल्या आजीला काहीतरी बहाणा करून घेऊन जा, नाहीतर काव्याची तब्येत अजून बिघडेल. त्यामुळे तारा स्विमिंग क्लासचा बहाणा करून तिच्या आजीला तिकडून घेऊन जाते. त्यानंतर तारा जेव्हा आपल्या क्लासेसला येते तेव्हा काही मुली तिची चेष्टा करू लागतात कारण तिने स्विमिंग कॉस्ट्यूम घातलेला नसतो. पण तारा काहीच बोलत नाही. दरम्यान मेघना काव्याला भेटायला येते आणि बोलता बोलता काव्याला आठवतं की तिचा फोन, पर्स आणि तो अवॉर्ड काहीच सापडला नाही आहे. म्हणजे सगळं गायब आहे, अगदी तिच्या सँडलसुद्धा. इकडे तारा एका मुलाचा फोटो पाहत असते जो तिला ऑनलाईन भेटला आहे. त्याचवेळी काव्या त्या बारमध्ये जाते जिथे त्या रात्री ती होती, तिथल्या कर्मचाऱ्यांना विचारण्यासाठी. पण ते सांगतात की त्या दिवशी खूप जास्त गर्दी होती, त्यामुळे त्यांना काहीच आठवत नाही. इकडे पंडियन भानुमतीला सांगतो की काव्याच्या ATM कार्डने पैसे काढले गेले आहेत. हे ऐकून भानुमती लगेचच त्या फुटेजची मागणी करते. पंडियन सांगतो की मॅम, इतक्या छोट्या केसच्या मागे तुम्ही का लागल्या आहात? त्यावर भानुमती उत्तर देते, एका मुलीबरोबर असं वागणाऱ्या माणसाला मी कधीच सोडणार नाही. दरम्यान काव्या शॉपिंग करत असते तेव्हा तिला ताऱ्याचे वडील दिसतात. त्यांना पाहून ती रागाने म्हणते, ताराजवळ जाण्याची चूकसुद्धा करू नकोस. पण तो काहीच बोलत नाही.
यानंतर अनूप घरी परततो तेव्हा तो पाहतो की काव्याला भेटायला भानुमती आली आहे. काव्या तिला सांगते की बारच्या फुटेजमधून तिला समजलं की कुणीतरी तिच्या ड्रिंकमध्ये काहीतरी मिसळलं होतं. भानुमती म्हणते, तुमच्या ब्लड रिपोर्टनंतर आम्हाला समजेलच की त्याने त्यात काय टाकलं होतं. आता फक्त हे शोधायचं आहे की त्यांनी असं का केलं. भानुमती गेल्यावर अनूप काव्याला सांगतो, तू आता एकटी कुठेही जाणार नाहीस. कोण जाणे कोण तुझा पाठलाग करत असेल. आणि तू तिला नवीन फोन देतो. पुढच्या दिवशी काव्या परत आपल्या जॉबवर जाते. रोशन तिला बोलवून सांगतो, ज्यांनी तुझ्यावर हल्ला केला त्याने गेमचा मास्क घातला होता. ही गोष्ट कुणालाही सांगू नकोस, नाहीतर गेमचं नाव खराब होईल. हे ऐकून काव्या रागाने म्हणते, त्याला फक्त आपल्या कंपनीची काळजी आहे. मग एनी येऊन काव्याला सांगते की एक ग्रुप आहे जो नेहमी तिची टिंगल करतो. हे डेनीने शोधलं आहे. काव्या डेनीकडे जाऊन सांगते, जो व्हिडिओ काही काळापूर्वी व्हायरल झाला होता तो कुठून अपलोड झालाय हे शोधून काढ. डेनी लगेचच त्या कामाला लागतो. घरी आल्यावर काव्या अनूपला सांगते की भानुमतीने सांगितलं की तिच्या ड्रिंकमध्ये ड्रग टाकलं गेलं होतं, म्हणूनच ती थेट सकाळी शुद्धीवर आली. हे ऐकून अनूप थक्क होतो आणि काव्या रडत म्हणते, त्यांनी माझ्याबरोबर असं का केलं. यानंतर काव्या लगेचच सोशल मीडियावर लाईव्ह येते आणि म्हणते, ज्याने माझ्याबरोबर हे केलं आहे त्याचा बदला मी घेणारच आणि त्याला शिक्षा मिळवून देणारच. अनूप तिच्या पाठीशी उभा राहतो. काव्याचा हा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी कुणीतरी येऊन काव्याच्या घराबाहेर एक पार्सल ठेवून जातो. जेव्हा अनूप ते पार्सल आत घेऊन येतो तेव्हा त्यात काव्याच्या सँडल्स निघतात आणि त्यावर रक्त लागलेलं असतं. हे पाहून काव्या खूप थक्क होते आणि इथेच एपिसोड 2 संपतो. तिसऱ्या एपिसोडच्या सुरुवातीला आपण ताराला पाहतो. ती त्या ऑनलाईन भेटलेल्या मुलाशी देवशी व्हिडिओ कॉलवर बोलत असते. देव ताराला प्रायव्हेट फोटो दाखवण्याचा आग्रह करतो, पण तारा त्याला नकार देते. दरम्यान भानुमती काव्याला सांगते, तुझ्या हिल्सवरचं रक्त नव्हे तर तो रंग आहे, म्हणजे कुणीतरी तुला घाबरवण्याचा प्रयत्न करत आहे. ती पुढे सांगते की ATM फुटेजमध्ये ते लोक मास्क घालून होते आणि त्यांनी फक्त 5,000 रुपये काढले, म्हणजे त्यांचा हेतू चोरीचा नव्हता. तेव्हा रोशन येतो, कारण भानुमती त्याच्या ऑफिसमध्ये चौकशीसाठी आली होती. रोशन रागाने म्हणतो, पुढच्या वेळेस वॉरंट घेऊन या. हे कोण भानुमती संतापते उत्तर देते, हो वॉरंट घेऊनच येईन आणि आता तुमच्या कंपनीचं नावसुद्धा समोर आणेन. सगळ्यांनी थेट पोलीस ठाण्यामध्ये यायचं, मला प्रश्न विचारायचे आहेत. रोशन धमकी देतो, मी SP ला ओळखतो, पण भानुमती काहीच लक्ष देत नाही. शेवटी रोशनची PA परिस्थिती सांभाळते. यानंतर डेनी काव्याला सांगतो की तिचा व्हिडिओ कुणीतरी ऑफिसच्या IP ॲड्रेसवरून अपलोड केला होता आणि तो दुसऱ्या कोणी नसून त्यांच्या स्ट्रीममधला कार्तिक होता. हे ऐकून काव्या खूप थक्क होते. दरम्यान तारा पुन्हा स्विमिंग क्लासला येते. तिचं मन नसतं, कारण त्या मुली पुन्हा पुन्हा तिची चेष्टा करत असतात. इकडे रोशन एका कंपनीसोबत मीटिंग घेतो, जिथे समजतं की त्याच्या कंपनीला 3 कंपन्याकडून फंडिंग मिळणार आहे. रोशन हे अनूपला सांगतो आणि म्हणतो की आपल्याला मास महम गेमचं अपडेट मुंबईच्या इव्हेंटमध्ये लॉन्च करायचं आहे, त्यामुळे लगेचच काम सुरू कर. पण अनूप सांगतो की इतक्या लवकर शक्य नाही. तेव्हा रोशन म्हणतो, काव्याच्या टीमलाही याद घ्या, पण हे काम वेळेत पूर्ण करा. इकडे ताराला पुन्हा त्या मुली त्रास देतात, पण ते अजूनही काहीच बोलत नाही. यानंतर जेव्हा अनूपला कळतं की कार्तिकनेच तो व्हिडिओ टाकला होता तेव्हा तो संतापतो आणि त्याला जॉबमधून काढायचं ठरवतो. पण काव्या म्हणते त्याने फक्त व्हिडिओ पाठवला असेल, आधी मी त्याच्याशी बोलते, तो चांगला कर्मचारी आहे. अनूप काही बोलत नाही. यानंतर अनूप आपल्या गेमसाठी एका नवीन मुलाला विक्रमला हायर करतो, जेणेकरून अपडेट लवकर तयार होईल. इकडे काव्या कार्तिकला भेटते आणि त्याला व्हिडिओ दाखवून विचारते, तू हा व्हिडिओ का बनवला. कार्तिक हादरतो आणि म्हणतो, त्यावेळी मी खूप रागात होतो आणि म्हणून तो व्हिडिओ एका ग्रुपमध्ये पाठवला, बाकी मला काहीच माहिती नाही, हवं तर मला कंपनीतून काढा. काव्या त्याला शेवटची चेतावणी देऊन सोडते. दरम्यान भानुमती पंडियनला सांगते की ज्या ज्या ठिकाणी काव्याचं ATM कार्ड वापरलं गेलं त्या सगळ्या ठिकाणाचं फुटेज चेक करून कळव. तेव्हाच SP येतो आणि विचारतो, भानुमती तू या केसच्या मागे इतकी का लागली आहेस. भानुमती उत्तर देते, ही मुलगी फेमस आहे, तिचा केस सॉल्व्ह झाला तर आपल्यालाच फायदा होईल. मग SP म्हणतो, पंडियन बघून घे, तो आता मिनिस्टरच्या सिक्युरिटीची जबाबदारी घे. आज काव्या पुन्हा चौकशीसाठी बाहेर येते तेव्हा तिला एक मुलगी दिसते. तीच मुलगी जी त्या रात्री बारच्या बाहेर उभी होती. काव्याला आठवतं की कदाचित ही तीच होती. मग ती मुलगी सांगते, त्या रात्री तुम्ही खूप नशेत होता आणि एक मास्क घातलेला माणूस तुमच्याशी बोलत होता. थोड्या वेळात आणखी 2 माणसं आली आणि तुम्ही त्यांच्यासोबत निघून गेलात. मला वाटलं की तुम्ही त्यांना ओळखत असाल. यानंतर काव्या घरी येऊन हे सगळं अनूपला सांगते. अनूप रागाने म्हणतो, तू एकटी बाहेर का जाते. पण नंतर तो म्हणतो, आपण थोडा ब्रेक घेऊया, आपण बीच हाऊसला जाऊ. दोघं बीच हाऊसला निघतात आणि रस्त्यात काव्या म्हणते, आपल्याला आता बाळ प्लॅन करायला हवं. त्यावर अनूप उत्तर देतो, जेव्हा तू तयार असशील तेव्हा आपण करू, आता घाई नको. दोघं बीच हाऊसवर पोहोचून एकमेकांसोबत वेळ घालवतात आणि खूप एन्जॉय करतात.
दरम्यान तारा पुन्हा त्या देवशी बोलत असते आणि देव तिला स्विमसूटमध्ये व्हिडिओ पाठवायला सांगतो, पण तारा नकार देते. इकडे अनुप आणि काव्या परतताना काव्या काही खायला घेण्यासाठी दुकानात जाते. त्याचवेळी तिच्या आणि तिच्या ओळखीच्या लोकांच्या फोनवर एक व्हिडिओ येतो, ज्यात काव्या एका मुलाला किस करताना दिसते. हे पाहून काव्या हादरते आणि अनुपलाही हे सहन होत नाही आणि इथेच एपिसोड 3 संपतो. चौथ्या एपिसोडच्या सुरुवातीला आपण पाहतो की काव्या मेघनाशी बोलत असते. ती सांगते, 7 वर्षापूर्वी माझं आणि अनुपचं लग्न होण्याआधी मोठं भांडण झालं होतं. त्या रात्री मी खूप ड्रिंक केलं होतं आणि अनुपच्या मित्राला गौतमला किस केलं. आता तोच व्हिडिओ व्हायरल झालाय, म्हणूनच अनुप माझ्याशी बोलत नाहीये. तेव्हाच अनुप घरी येतो. काव्या त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न करते की त्या रात्री ती नशेत होती, पण अनुप तिचं काहीच ऐकत नाही आणि तिकडून निघून जातो. त्याला फसवलं गेल्याचं वाटत होतं. नंतर काव्याच्या आईचा फोन येतो. तीही त्या व्हिडिओबद्दल विचारते, पण काव्या सांगते की तो व्हिडिओ खोटा आहे आणि फोन ठेवते. इकडे भानुमती अजूनही काव्याच्या केसची बारकाईने चौकशी करत असते. काव्या ऑफिसला येते तेव्हा सगळेजण तिच्याकडे पाहून कुजबूज करतात. त्यामुळे तिचं मन कामात लागत नाही. अनुप जेव्हा आपल्या ऑफिसमध्ये असतो तेव्हा गौतम येऊन म्हणतो, आपल्याला त्या व्हिडिओबद्दल बोलायला हवं. पण अनुप काहीच बोलत नाही आणि सगळ्यांसमोर सांगतो, हो, सगळ्यांनी व्हिडिओ पाहिला असेल, पण आता ऑफिसमध्ये त्याबद्दल कोणतीही चर्चा नको, नाहीतर चांगलं होणार नाही. दरम्यान डेनी काव्याला सांगतो की त्याला एक ID सापडला आहे, ज्यातून तो व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि ही माहिती भानुमतीसाठी उपयुक्त ठरू शकते. मग काव्या लगेचच भानुमतीला फोन करून ती IDची माहिती देते. नंतर काव्या घरी परतते, पण अनुप गेम खेळण्यात व्यस्त असतो. ती बोलण्याचा प्रयत्न करते, पण तो योग्य प्रतिसाद देत नाही. रात्री जेव्हा काव्या झोपलेली असते तेव्हा ती बघते अनुप पलंगावर नाही, खरं म्हणजे तो ड्रॉइंग रूममध्ये जाऊन झोपला होता. काव्या त्याला उठून विचारते, काय झालं? अनुप म्हणतो, मला तुझ्यासोबत राहणं अवघड वाटतंय. आपल्याला थोडा वेळ वेगळं राहायला हवं, नाहीतर गोष्टी आणखीनच बिघडतील. दुसऱ्या दिवशी आपण पाहतो की काव्या आपलं सगळं सामान घेऊन मेघनाच्या घरी राहायला आली आहे, जोपर्यंत तिचं आणि अनुपचं नातं पुन्हा ठीक होत नाही. इकडे तारा अजूनही देवसोबत बोलत असते. देव तिला प्रायव्हेट व्हिडिओ पाठवायला सांगतो, पण तारा यावेळेसही नकार देते. ऑफिसमध्ये काव्याचा बॉस रोशन तिला सांगतो की काम लवकरात लवकर पूर्ण करा, कारण गेम लॉन्च व्हायला फार वेळ नाही. ही गोष्ट काव्या आपल्या टीमला सांगते आणि सगळे कामाला लागतात. कार्तिक देखील आता काव्याच्या सगळ्या सूचनांचं पालन करत असतो, कारण काव्याने त्याला पुन्हा एक संधी दिली होती. इकडे देव ताराचा फोन उचलत नाही, त्यामुळे तारा बेचैन होते. नंतर देव जेव्हा परत कॉल करतो तेव्हा तारा व्हिडिओ कॉलवर सगळं काही दाखवते. हे पाहून देव खुश होतो, कारण त्याचं उद्दिष्ट तेच होतं. दरम्यान विक्रम डेनीला पाहतो, जो त्या व्यक्तीबद्दल माहिती शोधत असतो ज्याने काव्याचा व्हिडिओ व्हायरल केला होता. विक्रम देखील डेनीला मदत करायला लागतो. इकडे भानुमतीची कलिग तिला मधेश नावाच्या व्यक्तीबद्दल सांगते, ज्याने कदाचित काव्याचा व्हिडिओ लीक केला होता, कारण काव्याचा हरवलेला फोन ज्या ठिकाणाहून सिग्नल देत होता ते ठिकाण मधेशच्या घराजवळचंच होतं. डेनीलाही मधेशच्या घराचा पत्ता मिळतो आणि तो काव्याला तिथे बोलावतो. तेव्हाच त्या भागात भानुमती पोहोचते आणि मधेशच्या खोलीत गेल्यावर पाहते की त्याने स्वतःला संपवलं आहे. हे पाहून तिचे डोळे विस्फारतात. नंतर पोलीस मधेशची लाश घेऊन जात असतात आणि काव्या येऊन भानुमतीला भेटते, पण भानुमती तिला काहीच सांगत नाही. नंतर काव्या थेट ठाण्यात येऊन भानुमतीला विचारते. तेव्हा भानुमती सांगते की काव्यावर हल्ला हा मधेशनेच केला होता, पण अजूनही स्पष्ट नाही की त्यामागचं कारण काय होतं. शिवाय असं दिसतं की त्याने स्वतःला संपवलं नाही, तर त्याला कुणीतरी मारलं आहे, कारण त्याच्या लॅपटॉप आणि फोनमधील सगळा डेटा डिलीट केलेला होता. हे ऐकून काव्य विचारात पडते, हे लोक मलाच का टार्गेट करत आहेत? इकडे देव ताराला फोन करतो आणि तिच्याशी पुन्हा इंटिमेट गोष्टी करू लागतो. तो सांगतो की तुझा व्हिडिओ माझ्याकडे आहे आणि मी तो पुन्हा पुन्हा पाहतो. हे ऐकून तारा घाबरते आणि म्हणते, तू व्हिडिओ डिलीट कर, नाहीतर माझी इज्जत जाईल. देव फोन ठेवतो आणि त्याच्या आजूबाजूला बसलेले मित्र हे सगळं ऐकून मजा घेत असतात. यानंतर देव ऑनलाईन ग्रुपमध्ये ताराचा तोच प्रायव्हेट व्हिडिओ टाकतो आणि चॅटवर लिहितो की त्या काव्याची भाची आहे, माझ्यासारखं कोणीच मोठं काम करू शकणार नाही. खरं तर हे लोक काव्याला मोठा धक्का देण्यासाठी शर्त लावत असतात आणि त्यात चॅटवर सीड नावाचा एक मुलगा म्हणतो, मी यापेक्षाही मोठा धक्का देईन. पुढच्या दिवशी सीड आपल्या ऑफिसमध्ये जातो. आपण सीडकडे पाहून समजतो की तो थोडासा सायको टाईपचा माणूस आहे, कारण जेव्हा त्याची बॉस त्याला रागवते तेव्हा तो रागात येऊन तिच्या मांजरीला ठार मारतो आणि ती मांजर तिच्या घराच्या गेटवर फेकून देतो आणि इथेच एपिसोड 4 संपतो. एपिसोड 5ची सुरुवात होते भानुमतीने, जी मधेशच्या खोलीची तपासणी करायला आली होती. काव्याशी संबंधित काही पुरावे सापडतात का हे पाहण्यासाठी. तेव्हा तिला गाद्यामध्ये खूप साऱ्या पैशांचं बंडल सापडतं. हे पाहून ती थक्क होते. भानुमती हे सर्व पैसे SP कडे नेत्याने दाखवते. एकूण 7,20,000 रुपये होते. भानुमती सांगते की मधेश एक छोटीशी नोकरी करत होता, त्यामुळे त्याच्याकडे एवढे पैसे असू शकत नाही.
नक्कीच कोणीतरी त्याला काव्यावर हल्ला करण्यासाठी हे पैसे दिले असतील. हे ऐकून SP म्हणतो की ही केस खरोखरच गंभीर आहे आणि भानुमतीला ही केस हाताळण्याचा तो आदेश देतो. दरम्यान देव ताराला कॉल करून सांगतो की त्याला अर्जंट गिटार विकत घ्यायचा आहे आणि काही पैसे ती देऊ शकते का. तारा सांगते की तिच्याकडे पैसे नाही. तेव्हा देव म्हणतो, कोणाचं क्रेडिट कार्ड मिळालं तर हे काम होईल. हे ऐकून तारा आपल्या आजीचं क्रेडिट कार्ड चोरून त्याचा फोटो देवला पाठवते. नंतर जेव्हा काव्या आपल्या आईला भेटायला येते तेव्हा तिची आई सांगते की तारा अलीकडे खूप चिडचिडी झाली आहे आणि नीट बोलतही नाही. हे ऐकून काव्या ताराशी बोलायला जाते, पण तारा उलट तिला सुनावते आणि बाथरूममध्ये जाऊन स्वतःला लॉक करते. हे पाहून काव्या आपल्या आईला सांगते अनुपच तिच्याशी बोलेल, ती माझं काही ऐकणार नाही. इकडे अनुपकडे गौतम येतो आणि पुन्हा एकदा माफी मागतो. त्या व्हिडिओबद्दल विसरून जा. पण अनुप काहीच उत्तर देत नाही. तेव्हा गौतम म्हणतो, हवं तर मला मार. तेव्हा अनुप त्याच्या चेहऱ्यावर एक जोरदार घुसा मारतो आणि निघून जातो. कारण तो व्हिडिओ अजूनही तो विसरू शकलेला नसतो. दरम्यान भानुमती पांड्यांना सांगते मध्येच्या घरात जेवढे लोक आले गेले त्यांची सगळी CCTV फुटेज तपासा. तेव्हाच मध्ये येते आणि सांगते की डार्क वेबवर काव्याचे फोटोज आणि व्हिडिओज मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. हे ऐकून भानुमती विचारात पडते, काव्याशी इतकी वैरभावना कोण ठेवतंय. इकडे आपण पाहतो की सीड एका मुलीचा व्हिडिओ पाहत असतो. ती मुलगी म्हणजे अपर्णा, जिने काव्याच्या सपोर्टमध्ये व्हिडिओ बनवला होता आणि तीच सीडची पुढची शिकार असते. पुढच्या दिवशी आपण अपर्णाला जॉगिंग करताना पाहतो, पण अचानक कुणीतरी तिला मारून पडून जातो. भानुमती ही गोष्ट काव्याला सांगते की अपर्णा नावाच्या मुलीवर हल्ला झाला आहे, जी तुझ्या समर्थनात बोलली होती आणि हल्ला करणाऱ्याने महमचा मांस घातला होता. हे ऐकताच काव्या बेशुद्ध पडते. जेव्हा ती शुद्धीवर येते तेव्हा अनुप सांगतो की या हल्ल्यानंतर महम गेमचा अपडेट थांबवण्यात आला आहे, कारण वादविवाद वाढल्याने वरून फंडिंगच बंद करण्यात आली आहे आणि कदाचित कंपनीला आता इन्व्हेस्टरही मिळणार नाही. दरम्यान रोशनवर इन्व्हेस्टर दबाव टाकतात की महम गेम सोडून दुसरा गेम तयार कर आणि तो सुद्धा फक्त 6 महिन्यात. हे ऐकून रोशन पूर्णपणे त्रस्त आणि चिंतित होतो. इकडे ताराची आजी बँकवाल्यांवर ओरडत होती की तिच्या क्रेडिट कार्डमधून 1 लाख रुपये काढले गेले आहेत. हे ऐकताच ताराचे होश उडतात. त्याचवेळी अनुप आणि त्याच्या साथीदारांना कळते की मास महम गेम बंद करण्यात आला आहे. हे ऐकून गौतम रागावतो आणि म्हणतो, आपली सगळी मेहनत वाया गेली. रागाच्या भरात तो नोकरी सोडून निघून जातो. इकडे तारा देवला फोन करून विचारते, तू 1 लाख रुपये का काढलेस? माझं मोठं नुकसान झालंय. देव म्हणतो, आता ही सिच्युएशन हँडल कर आणि नंतर म्हणतो, मला अजून पैसे हवे आहेत. हे ऐकून तारा नकार देते. त्यामुळे देव फोन ठेवून देतो. दरम्यान काव्याने अनुपला ताराशी बोलायला पाठवलं असतं. बोलणं तारा सांगते की तिला स्विमिंग क्लासला जायचं मन होत नाही, कारण तिथल्या मुली तिची चेष्टा करतात. ती देवबद्दल अनुपला सांगण्याचा प्रयत्न करते, पण धैर्य एकवटू शकत नाही. इकडे काव्या अपर्णाला भेटायला जाते. चिरल्यानंतर खूपच घाबरलेली असते. काव्या तिला धीर देते आणि म्हणते, कोणाच्याही धमक्यांना घाबरू नकोस. पण त्याच वेळी ताराला देवचा फोन येतो. तो म्हणतो, मला अजून अर्जंट 10,000 रुपये हवे आहेत. तारा नकार देते. तेव्हा देव तिला धमकावतो, तुझा व्हिडिओ मी सगळीकडे व्हायरल करेन. हे ऐकून तारा हादरते. त्याचवेळी सीड वायफाय कंपनीतून मेघनाच्या घरात वायफाय तपासायला येतो आणि जिथे काव्या आणि मेघना बोलत असतात. खरं तर सीडचं पुढचं टार्गेट काव्या असते. इकडे तारा थेट आपल्या वडिलांकडे जाते आणि सांगते की देव नावचा मुलगा तिला ब्लॅकमेल करत आहे. तिचे वडील म्हणतात, मी काव्या आणि पोलिसांशी बोलतो, तू काळजी करू नकोस. पण तारा सांगते, घरात कोणालाच हे समजता कामा नये. हे ऐकून तिचे वडील रागवतात आणि म्हणतात, मग असं काम का केलंस तू? रागात तारा तिकडून निघून जाते. नंतर पुन्हा देवचा फोन येतो. रासून गेलेली तारा देवला शिव्या देते. यामुळे संतापलेला देव ताराचा प्रायव्हेट व्हिडिओ सोशल मीडियावर टाकतो. तो व्हिडिओ पाहून तारा रडू लागते आणि इथेच एपिसोड 5 संपतो. एपिसोड 6ची सुरुवात होते. अनुप काव्याला भेटायला येतो आणि दोघे ताराबद्दल बोलतात. दरम्यान भानुमती SPला सांगत असते की आता त्यांना शोधायचं आहे की मधेशकडे एवढे पैसे कुठून आले. इकडे मेघना आणि तिचा नवरा कुठेतरी फिरायला जाणार असतात. म्हणजे 2 दिवस काव्या घरी एकटीच राहणार असते. तेव्हाच मधी भानुमतीला ताराचा व्हिडिओ दाखवते, जो इंटरनेटवर प्रचंड व्हायरल झालेला असतो. भानुमती तिला सांगते, हा व्हिडिओ कुठून अपलोड झाला आहे त्याचा IP ॲड्रेस शोध. इकडे ताराचा रडून वाईट हाल झालेला असतो. त्यामुळे ती थेट स्विमिंग क्लासला जाते. दुसरीकडे काव्या आणि तिची टीम नवीन गेम ॲपबद्दल चर्चा करत असतात, कारण त्यांना 6 महिन्यातच तो तयार करायचा असतो. तेव्हाच भानुमती काव्याला ताराचा व्हिडिओ पाठवते आणि विचारते, तू हिला ओळखतेस का? काव्या लगेचच सांगते, ही माझी भाची आहे. तेव्हा भानुमती म्हणते, याच्या मागे सुद्धा तेच ट्रोलर असू शकतात. आपण हिला वाचवायला हवं. हे ऐकताच काव्या ताराला भेटायला धाव घेते. अनुप भानुमतीला ताराची लोकेशन पाठवतो, कारण अनुपच्या फोनमध्ये ताराची लोकेशन नेहमी ओपन असते, जी सध्या तिच्या स्विमिंग क्लासेसच्या ठिकाणी दाखवत होती. त्यामुळे सगळे तिकडे जायला निघतात.
इकडे तारा सगळेजण निघून गेल्यावर स्वतःला संपवण्यासाठी पुलावरून खाली उडी मारते. तेवढ्यात अनुप आणि काव्या दोघंही तिथे पोहोचतात. काव्या खिडकीतून पाहते की तारा पाण्यात बुडत आहे. मग ते दोघंही स्विमिंग क्लासेसचा दरवाजा तोडून तिला वाचवतात. ताराला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये आणलं जातं. काव्या रडत असते. तिच्या मनात भीती असते की ताराचं काही बरं वाईट झालं तर. पण थोड्याच वेळात तारा शुद्धीवर येते आणि सगळ्यांना दिलासा मिळतो. दरम्यान भानुमतीने ताराच्या फोनच्या मदतीने देवचा ठावठिकाणा शोधून काढलेला असतो. आता फक्त त्याला पकडायचं असतं. इकडे काव्या जेव्हा घरी परतत असते तेव्हा सीड तिच्या मागे लागतो आणि दुसरीकडे डेनीलाही कळतं की देवच त्या मुलीचा खाजगी व्हिडिओ लीक करणारा आहे. त्याने ताराचा व्हिडिओही लीक केला होता. डेनी हे सर्व काव्याला सांगण्यासाठी तिला फोन करतो, पण कॉल लागत नाही. भानुमती अजूनही त्या पैशांच्या व्यवहाराबद्दल चौकशी करत असते आणि ते एका ऑफिसरला त्याचं काम सोपवते, पण त्यालाही काहीच माहिती मिळत नाही. नंतर पंड्यान भानुमतीला त्या सर्व लोकांची माहिती देतो जे मध्येच्या मृत्यूपूर्वी त्या बिल्डिंगमध्ये गेले होते. पण तरीही भानुमतीला कोणावरही संशय येत नाही. तेवढ्यात काव्या जेव्हा आपल्या फ्लॅटवर पोहोचते तेव्हा सीड तिच्यावर अचानक हल्ला करतो. काव्या त्याच्याशी झगडते आणि त्याचा अर्धा मास्क काढून टाकते. सीड तिचा गळा आवडतो, पण काव्या जोरदार प्रतिकार करून त्याला मारते. शेवटी सीड पडून जातो आणि इथेच एपिसोड 6 संपतो. एपिसोड 7च्या सुरुवातीला काव्या डॉक्टरकडे तपासणीसाठी आली असते. ती अनुप आणि भानुमतीला सांगते की ज्याने माझ्यावर हल्ला केला आहे त्याला मी आधी कुठेतरी पाहिलंय. थोडा विचार केल्यानंतर तिला आठवतं की तोच तिचा वायफाय बसवायला आलेला मुलगा होता. हे ऐकल्यावर भानुमती लगेचच पंड्यांना कॉल करून सांगते, त्या दिवशी मध्येच्या घरात वायफाय बसवायला जो मुलगा आला होता त्याची माहिती शोधा. यानंतर भानुमती अनुपलाही काही प्रश्न विचारते आणि निघून जाते. लवकरच सीडचा पत्ता लागल्यावर भानुमती त्याच्या घरी पोहोचते, पण सीड तिथे नसतो. ती पाहते की सीडचे वडील त्याच्या आईशी खूप उद्धटपणे वागत आहे. यानंतर तारा हॉस्पिटलमधून घरी येते. न्यूजवर दाखवलं जातं की भानुमतीने देव आणि त्याचे साथीदार पकडले आहेत, जे मुलींचे अश्लील व्हिडिओ बनवून पसरवतात आणि पैसे कमावत होते. ते पाहून तारा भावूक होऊन रडते आणि काव्या तिला समजावते. काही वेळानंतर काव्या आणि अनुप निघतात. काव्या त्याच्याजवळ माफी मागते आणि म्हणते, तुला वाटत असेल तर मला डिवोर्स दे. अनुप मात्र म्हणतो, मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही, आणि दोघे पुन्हा एकत्र येतात. दुसऱ्या दिवशी काव्याच्या ऑफिसमध्ये भानुमती येते आणि सीटचे फोटो दाखवते. काव्या लगेचच ओळखते आणि म्हणते, हो, हा तोच मुलगा आहे. भानुमती सांगते की तो अजूनही फरार आहे, पण लवकरच आम्ही त्याला पकडू. यानंतर अनुप गेम डिझाईनसाठी म्हणतो, आपण कुठेतरी बीचच्या किनाऱ्यावर जाऊया. वातावरण बदलेल आणि काम करतानाही मजा येईल. त्यानंतर काव्या आपल्या फार्म हाऊसवर जाण्याचा प्लॅन बनवते आणि तारा देखील त्यात सामील होते. त्यामुळे तिला आनंद होतो. दुसऱ्या दिवशी ते सर्व फार्म हाऊसवर जातात आणि मजा करायला लागतात. दरम्यान भानुमतीने या प्रकरणाची बऱ्यापैकी चौकशी केली होती, परंतु ती म्हणते की पैशांच्या व्यवहाराचा मागोवा अजून समोर आलेला नाही. तिला 2 लोकांवर संशय आहे. एक म्हणजे विक्रम, जो काव्याचा विरोधक होता पण आता त्याच कंपनीत काम करत आहे, आणि दुसरा म्हणजे काव्याचा नवरा अनुप, जो काव्याला त्रास देण्यासाठी हे सर्व घडून आणत असावा. एसपी म्हणते की ही केस लवकरात लवकर मिटव. त्याचवेळी डेनीला डार्क वेबच्या चॅटमधून क्लीन माइंड फास्ट फिंगर्स नावाची एक आयडी सापडते आणि त्याला संशय येतो की हा कोण असू शकतो. इकडे अनुप बाजारात भाज्या घेण्यासाठी निघतो आणि काव्या विक्रमसोबत जॉगिंगला जाते. भानुमतीला लक्षात येतं की विक्रमची कार त्या एरियात आढळली होती, जिथे काव्याबरोबर त्या रात्री ती सगळी घटना घडली होती. याचा अर्थ विक्रमच काहीतरी करत होता. डेनीला देखील समजतं की क्लीन माइंड फास्ट फिंगर ही विक्रमची आयडी आहे. हे समजल्यावर त्याला धक्का बसतो. तो लगेचच काव्याला कॉल करून सांगतो, ज्यावर काव्याचे होश उडतात. काव्या विक्रमला पाहून चांगलीच मारते आणि विचारते, तू हे सर्व का केलं? विक्रम सांगतो, तुला मिळालेली ट्रॉफी मला हवी होती. मी रागाने सीड आणि मदेशांना हायर केलं, ज्याने तुला बेहोश करून ट्रॉफी चोरली. पुढे समजतं की सीड आणि मदेश काव्याशी दुष्कर्मही करण्याच्या तयारीत होते, पण तिथे लोकांच्या आवाजाने ते पडून गेले. सध्याच्या वेळेस हे सर्व समजल्यावर काव्या विक्रमला म्हणते, तू नक्कीच जेलमध्ये जाशील, आणि एवढं बोलून ती घराकडे निघते. दुसरीकडे तारा आणि एनी जे जेवणाची तयारी करत होते तेव्हा सीड येतो आणि थेट एनीला हातोड्याने मारतो. तारा रूममध्ये लपते. त्याचवेळी काव्या येते आणि सीडशी तिची लढाई सुरू होते. विक्रमही येऊन सीडशी लढतो, कारण सीड पूर्णपणे मानसिकदृष्ट्या अस्थिर झाला होता. त्यानंतर अनुप येतो, पण सीड एकटा सर्वांवर भारी पडतो. काव्या गुस्स्यात सीडला ट्रॉफीने मारते आणि त्याचा मृत्यू होतो. भानुमती तिथे पोहोचते आणि पाहून धक्का खाऊन म्हणते की काव्याने स्वतःची रक्षा करताना सीडला मारले आणि काव्याला मारण्याचा प्रयत्न करत होता, त्यामुळे कोणतीही केस बनत नाही. यानंतर रोशनच्या कंपनीचे इन्व्हेस्टर त्याला त्याच्या पोस्टवरून हटवतात आणि आता ही कंपनी कोणीतरी दुसरंच हाताळेल. आणि याबरोबरच ही सिरीज इथेच संपते. तर मंडळी, हे होतं द गेम या सिरीजचं संपूर्ण एक्सप्लेनेशन.
तुम्हाला हा व्हिडिओ आणि माझं एक्सप्लेनेशन आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मंडळी, भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.